तुझं चित्र कसं असणार आहे? मी सांगितलं तसं भारतीय जनता पार्टी ही टीम म्हणून काम करते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी इकडची लोकल टीम, आमच्या अध्यक्ष किशोर शितोळे असतील, आमचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड असतील, आमचे आमदार संजय केणेकर असतील, आमच्या अनुराधा चव्हाण असतील, प्रशांत बम असतील आणि आमची सगळी टीम एकत्र होती। म्हणूनच आम्ही या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करू शकतो। जनतेचे राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान भवनाचा एक मोठा वाटा असतो, मात्र ते चुकून देण्याची धमकी आली आहे। कसं आहे की ज्या नेगेटिव्ह ऍक्टिव्हिटीज करून कुठून तरी अट्रॅक्ट करावं अशी ही त्या लोकांमध्ये सवय असते आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज ती धमकी दिली। पण आज सिक्युरिटी स्ट्रिक्ट केलेली आहे, त्याच्यामुळे अशी कुठलीही काळजी करायची गरज नाही। आपण छत्रपती संभाजीनगर औद्योगिक हब म्हणून ओळखलं जातं, मात्र त्या ठिकाणी उद्योजक आहेत या टंचाईमुळे थोडे संकटात सापडले। मी अगोदर सांगितलं, गॅसची टंचाई दूर करण्याकरता कालच नॅशनल लेवलला मीटिंग झाली आणि ती पूर्ण त्याच्यामध्ये विदेशी लोकांकडून ज्यांच्याकडून गॅस उपलब्ध होऊ शकतो अशा सगळ्यांशी चर्चा माननीय मोदीजी आणि हरदीपसिंगजी पुरी यांनी केलेली आहे। त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही पर्यायी व्यवस्था निघेल। जनतेमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण आहे, गॅससाठी लोक रांगा लावत आहेत आणि काही उद्योग बंद झाले सध्या। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इराण आणि अमेरिका हे जे युद्ध चालू आहे, या युद्धामुळे पेट्रोलियम प्रोडक्ट्सचं शॉर्टेज आलेलं आहे। पण अजूनही आपल्या देशामध्ये जवळजवळ आपण बघितलं असेल आज टीव्हीवर की 50 दिवसाचा आपल्याकडे स्टॉक आहे। नक्कीच तुटवडा आहे, पण त्याच्यासाठी आजपासून आपण जपून वापरला पाहिजे गॅस। आणि जसं सरकार असेल आपण की माननीय मोदीजींनी पेट्रोलियम मंत्री आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली, सगळ्या बाकीच्या देशांबरोबर पण संवाद साधून कुठून आपल्याला गॅस उपलब्ध होऊ शकतो याची प्रयत्न करत आहोत। आणि मला नक्की खात्री आहे की मोदीजींच्या प्रयत्नाने, कारण आपण बघितलं असेल की ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेसही मोदीजींनी सांगितलं होतं थोडंसं पेशन्स ठेवा आणि त्यांनी त्याच्यासाठी पर्याय शोधला होता। तसंच या गॅस टंचाईला पण नक्कीच केंद्राचं आणि राज्याचं सरकार त्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला पर्यायी व्यवस्था करतील। एवढंच मी या ठिकाणी सांगतो की त्याच्यासाठी माझ्या सर्व जनतेने पॅनिक होऊ नये, या गोष्टीला लवकरच आपण काही ना काही याच्यामधून पर्यायी व्यवस्था करू। तुम्ही जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करता, मात्र दुसरीकडे काँग्रेस याच मुद्द्याला धरून आंदोलन आणि मोर्चाच्या भूमिकेत आहे। काँग्रेस आजपर्यंत सांगा मी कुठल्या गोष्टीवर त्यांनी आंदोलन केलं आणि ते यशस्वी झाले? मला सांगा। भारत जोडो, अरे भारत एकत्र होता, त्याला भारत जोडोचा काय विषय होता? मला सांगा। कालच मोदीजींनी सांगितलं, अमित शहाजींनी सांगितलं ज्यावेळेस भाषण करायचं असतं त्यावेळेस राहुल गांधी परदेशात असतात। मला एक गोष्ट सांगा, जे देशाचे प्रतिनिधित्व करू इच्छितात ते देशातच वर्षातून अर्धा वेळ राहतात, ते लोक काय नेतृत्व करणार आहे? एक महत्वाचं म्हणजे तुमच्यावर ज्या ज्या निवडणुकांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या त्या तुम्ही परिपूर्णपणे यशस्वीपणे त्या निभावल्या।